या ठिकाणी टॉस विनर आणि टॉस लुझर हे दोन कक्ष आहेत. त्या ठिकाणी दोन्ही टीम मधील 14 प्लेयर्स, मॅनेजर आणि संघमालक इतकेच मंडळी तिथे असतील. त्या व्यतिरिक्त कोणीही तिथे थांबायचं नाहीये याची नोंद आपल्या आपापल्या टीमने घ्यायची आहे. थँक्यू. त्याला सुरुवात होतीये, परंतु सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच या ठिकाणी पारितोषिकांची घोषणा व्हायला लागली आहे. सन्मान्य या ठिकाणी पारितोषिक मी जाहीर करतोय. तत्पूर्वी इतकी भव्य दिव्यता ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारली गेली आहे, अर्थात डेकोरेशन्सच्या माध्यमातून या ठिकाणी स्टँड्स असतील, इतका भव्य दिव्य स्टेज ज्यांच्या माध्यमातून साकारलं गेलं आहे, हा डीजे आपणा सर्वांच्या मनामध्ये जी जागा करतोय, अर्थात कालिदास डेकोरेटर्स यांचा देखील यथोचित सन्मान या निमित्ताने होतोय. मी कालिदासजींना विनंती करतोय की प्लीज आपण मुख्य मंचावरती यायचं आहे आणि सन्मान्य आमदार महोदय आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब हे आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करत आहेत. आणि हा सन्मान सुरू असतानाच या ठिकाणी आता पंचांसहित दोन्ही संघांची या मैदानामध्ये एंट्री होतीये. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांकडून झाल्या पाहिजेत. थँक्यू डीजे. आणि नुकतंच मी म्हटलं होतं की या ठिकाणी सामना अजून सुरू झालेला नाही आहे, परंतु पारितोषिकांची आतषबाजी सुरू झालेली आहे. पुनीत शेठ यांच्याकडून दोन्ही संघांचे संघनायक, दोन्ही संघांचे कर्णधार यांच्यासाठी प्रत्येकी 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य राजू साळुंके साहेब यांच्याकडून जर का आपण 5 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 षटकांमध्ये 75 धावांपेक्षा जास्त धावा केल्या तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि दुसरी फलंदाजी करणाऱ्या संघाने त्या 75 धावा जर का चेस केल्या तर 20,000 रुपयाचं पारितोषिक राजू साळुंके साहेबांकडून जाहीर करण्यात येत आहे. थँक्यू. हॅलो, या आपण फायनलच्या चित्तथरारक लढतीकडे निघतो आहोत आणि पाहायला मिळेल ती अर्थातच एक वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 ची या दुसऱ्या पर्वाची फायनलची मॅच. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला संघ पाहायला मिळतोय. नुकताच टॉस झाला, टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा या टीमने. आणि संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. दोन संघ खेळत आहेत. प्रफुल्ल 11
प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर आणि ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा दोन संघ खेळतायत. अर्थात एक संघ जिंकणार आहे आणि जिंकणाऱ्या संघाच्या वतीने जवळजवळ इथे 50,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ते म्हणजे MD फाउंडेशन या संस्थेसाठी. धन्यवाद. एक आगळे वेगळे पारितोषिक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये, आपल्याला पहिल्यांदाच असं पाहायला मिळतंय. आणि यासिन सर, फक्त एकच विनंती आहे की जर का पहिल्या ओव्हरमध्ये सलग 2 विकेट घेतल्या तर त्या गोलंदाजाला सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि वीर दळवी याच्या माध्यमातून 5,000 रुपये, त्याचप्रमाणे फलंदाजाने जर का सलग 2 षटकार ठोकले तरी देखील सन्मान्य आमदार साहेब आणि वीर दळवी यांच्याकडून त्या फलंदाजाला 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. आणि नुकतंच राजू साळुंखे यांनी आधीच्या सामन्यामध्ये मयूर वाघमारे याच्याकरिता अर्थात करण अंबालाची विकेट घेणारा गोलंदाज याच्यासाठी 21,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं. ते पारितोषिक मिळाल्यानंतर ती एकूण रक्कम जवळजवळ लाखो रुपयाच्या पलीकडे गेलेली आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं मी यासिन मर्चंट हार्दिक स्वागत करतोय. त्यांना धन्यवाद देतोय की आपण या मध्यरात्रीमध्ये सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून इथे थांबलेले आहात. क्रिकेटवरती असलेलं तुमचं प्रेम इथे पाहायला मिळतंय. सो पुन्हा एकदा मनपूर्वक तुमचे आभार. आणि यासिन सर, या ठिकाणी पुनीत शेठ यांच्याकडून देखील फलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे की सलग 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर त्यांना 3,000 कोणतेही सलग असं नाही की या षटकामध्ये या 6 चेंडूंमध्ये त्यांनी षटकार किंवा चौकार असे 3 ठोकायचे आहेत आणि 3,000 रुपयाचं बक्षीस घ्यायचं आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे सलामी बल्लेबाज के रूप में साक्षित पाटिल और उनके साथी बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल. आणि पहिल्या चेंडूवरती जर का क्लीन बॉल झाला तर बॉलरला 10,000 रुपयाचं पारितोषिक राजू साळुंके साहेबांकडून जाहीर झालंय. सलामी बल्लेबाज अक्षय पाटिल, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी निशी कर्णेकर के ऊपर. इस प्रतियोगिता में हैट्रिक अपने नाम करने वाला, पहली 3 गेंदों पर 3 बल्लेबाजों को चलता करने वाला निशी कर्णेकर को इस मर्तबा दिखाया है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर पहली गेंद पर आता हुआ ये पहला चौका. षटकारासाठी प्रफुल्ल वानकर यांच्याकडून आपल्या संघासाठी अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. फिर से एक बार निशी कर्णेकर, इस मर्तबा हल्का सा अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आता हुआ. अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया है. मगर पहली गेंद पर जिस तरह से चौके से आगाज किया है साक्षित पाटिल ने, बहुत ही बढ़िया शुरुआत, पॉजिटिव अप्रोच, क्योंकि इसी तरह से आपको बल्लेबाजी करनी होगी, ज्यादा से ज्यादा यहां पे रन बनाने होंगे, अच्छा लक्ष्य, अच्छा टारगेट यहां पे सेट करना होगा. फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का प्रयास, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में. बिंदी गेंद के साथ यहां पे की है वापसी. पहली गेंद पर आया था चौका, मगर लगातार उसी बल्लेबाज को 2 मर्तबा बिंदी गेंदें उन्होंने की है. बहुत ही बढ़िया शुरुआत हमेशा की तरह निशी कर्णेकर. रोड खुर्द इस गांव से बिलोंग करने वाले इस मर्तबा फुलर लेंथी, तकरीबन यॉर्कर 2 टांगों के बीच में उसे फ्लिक किया था, मगर शॉर्ट स्क्वायर लेग में थोड़ा सा फंबल हुए वहां के फील्डर और इसी वजह से बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन यहां पे चुरा लिया है. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. आणि यासिन सर, या ठिकाणी अक्षय आता फलंदाजीला आलाय, पण अक्षयच्या बॅटमधून जर का षटकार आला तर राजा केणी साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे नंदू शेठ यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और पहली मर्तबा स्ट्राइकिंग एंड पर अक्षय अर्थात मोन्या ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी.
पहली गेंद पर हालांकि स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद थी, अवे फ्रॉम द बॉडी खेला था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और शॉट थर्ड मैन की दिशा में ट्रैवल कर रही थी, वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। क्या कमाल की वापसी की है। पहली गेंद पर वीरेंद्र सहवाग स्टाइल चौके से शुरुआत करने के बाद ऐसा लग रहा था कि पावर प्ले के ये पहले ओवर में बहुत सारे रन देखने को मिलेंगे। हवा में गेंद और यहां पे फिर से एक बार जोरदार अपील, कड़ा अपील, मगर अंपायर जी की तरफ से अभी तक कोई इशारा नहीं है। और देखते देखते यहां पे ओवर की समाप्ति, बाल बाल बच गए हैं, गेंद शायद उनके कंधे को टच करके निकल गई थी। पहले ओवर की समाप्ति, मात्र 5 रन स्कोर कार्ड पर। बल्लेबाजी करने वाली टीम के लिए एक ही अच्छी बात यह है कि उन्होंने किसी भी तरह का विकेट नहीं खोया है। अक्षय पाटिल ने 2 गेंदों का सामना किया, अभी तक अपना अकाउंट ओपन नहीं किया है। साक्षित ने 4 गेंदों का सामना किया है, 5 रन बनाकर खेल रहे हैं। पहला ओवर बहुत ही बढ़िया निशी करने कर सही लंबाई, सही दिशा हमें देखने को मिली है। गेंद को कट करने की क्षमता, स्लोवर वन गेंद, परफेक्ट यॉर्कर, अलग अलग तरह की गेंदबाजी हमें देखने को मिलती है। वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा आपण मनमुराद आनंद लुटतोय आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना जी काही पारितोषिके लगावली गेलीत ती खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी होती, पंचांसाठी होती आणि आता मात्र या स्पर्धेचे जनक कार्यसम्राट महेंद्र शेठजी दळवी यांच्याकडून समालोचन कक्षासाठी 10,000 रुपयांचा इथून मात्र कॅश प्राइज आलाय। संपूर्ण समालोचन कक्षाकडनं महेंद्र शेठजी दळवी यांचं पुन्हा एकदा आपण आभार मानूयात। धन्यवाद साहेब। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं अभिषेक, अभिषेक को भी दिखाया है रास्ता, सीमा रेखा, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर गेंद, 4 रन। साक्षित वहां पे मौजूद थे। साक्षित ने फिर से एक बार यहां पे रिवर्स स्वीप खेला है, स्विच हिट भी कहा जाता है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ द बैट और गेंद बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर चली गई थी 4 रन के लिए। ओहो, इसमें तो देखिए अनोखा शॉट, मगर 30 गज के दायरे को तोड़ा है। कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद कहीं और निकल गई, गेंद हवाई सफर करती हुई सीमा रेखा के बाहर, 6 रन। ओवर में बल्लेबाजों ने संघर्ष किया था, मगर दूसरे ओवर में अब यहां पे गेंदबाज संघर्ष करेंगे ऐसा प्रतीत होता हुआ, क्योंकि पहली गेंद पर आया था चौका, दूसरी गेंद के ऊपर आया है छक्का। कुल मिला के रनों की संख्या आपके स्क्रीन बोर्ड पर 15 रन स्कोर कार्ड पर, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। दूसरा ओवर प्रगति पर 5 ओवर का यह मुकाबला। टॉस जीता था एडवोकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा टीम ने और सबसे पहले यहां पे फील्डिंग करने का फैसला किया है। अगली गेंद अभिषेक की, जी हां, इसमें दबा फिर से एक बार फुलर लेंथ, ड्राइव करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और फिर से एक बार बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद ट्रैवल हो रही थी, मगर डीप में जब तक फील्ड करते वहां के फील्डर, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ यहां पे अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ 16 रन स्कोर कार्ड पर। बहुत ही बढ़िया शुरुआत तो नहीं हुई, मगर इस ओवर में कुछ हद तक बहुत ही अच्छे रन आ रहे हैं। अगर ऐसा मैं कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि पहले ओवर में आए थे मात्र 5 रन, मगर दूसरे ओवर में अब तक 1 छक्का और 1 चौका हमें देखने को मिला है। पहली 4 गेंदों में 11 रन जुटा चुके हैं और इस बीच अक्षय पाटिल टीम के कप्तान स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे। गेंदबाज अभिषेक सातामकर इस ओवर की अपनी अगली गेंद, राइट आर्म ओवर द विकेट, लंबा रन अप। ओहो, जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला है, मगर बिल्कुल विड्थ नहीं थी, ब्लॉक किया था 2 टांगों के बीच में। फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर देखने को मिला, अपना मात्र बचाव किया, रक्षात्मक तरीके से उसे खोद कर खेला था। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। 3 गेंदें अब तक खेल चुके हैं, मगर अपना अकाउंट ओपन नहीं किया है अक्षय पाटिल ने। फाइनल का मुकाबला, अंतिम मुकाबला
और उसका प्रेशर कुछ अलग होता है, मनोवैज्ञानिक दबाव होता है, उसे परे होना होगा, उसे हटकर सोचना होगा, कुछ अलग सोचना होगा, तब जाके यहां पे कुछ एक अच्छा रिजल्ट आपके पक्ष में होगा। देखिए कितना लंबा रनअप अभिषेक सातामकर का। ओहो हो, तेज तर्रार गेंद थी, बिल्कुल परख नहीं पाए थे, लॉफ्ट करना चाहते थे कवर के ऊपर से, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, बाल बाल बच गए। शॉर्ट थर्ड मैन की दिशा में गेंद फील्ड होती हुई और फिर से एक बार यहां से रनों से वंचित कर दिया है। पहली 2 गेंदों पर आए थे 10 रन, मगर अंतिम 4 गेंदों पे आया है मात्र 1 रन। ओवर की समाप्ति हो चुकी है। पहली 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 16 रन। पहले ओवर में आए 5 और दूसरे ओवर में आए हैं 11 रन। आकाश, पहले 2 ओवर में 16 रन आने के बाद क्या लगता है तुम्हें, कितने रनों तक यहां पे पहुंच सकते हैं? नाही, इथून मात्र जर हे 2 फलंदाज सातत्यपूर्ण चांगली कामगिरी जर करत राहिले ना, तर मात्र 70+ धावा सुद्धा होऊ शकतात आणि या मैदानावरती धावा होतात, झाल्या पाहिजेत आणि हीच अपेक्षा इथून मात्र प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ करणार असेल। नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघ प्रयत्न करेल की इथून मात्र जो रिदम, जो मोमेंटम त्यांनी शिफ्ट केलाय तो सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत राहावं, यासाठीचे शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघांकडून पाहायला मिळणार आहेत। दस्तूर खुद्द सरसेनापती, संघ कर्णधार, अध्यक्ष निशी कर्णिकर गोलंदाजीच्या मोर्चावरती मनगटाच्या साहाय्याने बॅटचा फ्लो उशिराने ओपन केलाय आणि तदनंतर मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फिरवला गेला। 1 धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण सुद्धा झाली आहे। आपण अनुभवतोय वीर दमदार आमदार चषक 2025, एक चित्त थरारक क्रिकेटची स्पर्धा आणि 3रं षटक मैदानाच्या आत आहे। या स्पर्धेचं स्पेशल एलिमेंट म्हणून या ओव्हरकडे पाहिलं गेलंय। या ओव्हरमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या धावा झाल्या तर +5 धावा आपल्या खात्यामध्ये मिळतील आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत। बघा नाण्याची दुसरी बाजू काय आहे, जर 10 धावा झाल्या नाहीत तर टोटल स्कोअर मधून 5 धावा वजा सुद्धा केल्या जाणार आहेत। फायनलची लढत आणि नक्कीच आकाश सर, या ठिकाणी हा सामना रंगत भरत असताना या ठिकाणी राजा केणी साहेब यांनी देखील बक्षीस अनाऊन्स केलेलं आहे की जर का सलग 3 षटकार फलंदाजांनी मारले तर त्यांना 5,000 रुपये आणि गोलंदाजांनी जर का सलग 3 विकेट घेतल्यास तरी देखील गोलंदाजाला 5,000 रुपये राजा केणी साहेब यांच्याकडून। मैदानाच्या आत आपण जर पाहिलं नाही तर इथून निशी कर्णिकरची गोलंदाजीची लयबद्धता आणि त्याची मेहनत इथून मात्र दिसून आली। फार कमी वयाचा गोलंदाज आहे, फार कमी वयाचा खेळाडू आहे, मात्र फार कमी वयामध्ये मॅच्युअर्ड क्रिकेट मैदानाच्या आत सातत्यपूर्ण खेळतोय आणि म्हणूनच का होईना ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघाचं नेतृत्व करतोय। 17 धावा धावफलकावरती लागले आहेत। पॉवर प्लेचं 30रं षटक, अर्थात आपण पाहिलं 50-50 ओव्हर म्हणून या षटकाकडे बघितलं गेलंय, रिव्ह्यू घेतला गेलाय। इट्स अ फेअर डिलिव्हरी, या ठिकाणी संदेश सुद्धा दिला गेला। वाईडची अपेक्षा केली जात होती, ऑप्शनच्या बाहेर, खूपच बाहेर गेला होता फलंदाज आणि मग तरी सुद्धा शफल झाल्यानंतर सुद्धा वाईडची अपेक्षा करण्यात आली। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्या बात है, यू ब्युटी। निशी कर्णिकर आपल्या जीवनातील, आपल्या करिअर मधील सर्वोत्तम स्पेल घेऊन मैदानाच्या आत उतरलाय आणि आता या गोलंदाजाने अर्थात निशीने दोन्ही चेंडू जर का डॉट काढले तर राजू साळुंके साहेब यांच्याकडून 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे। बघा, एका बाजूला 10,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे, मात्र दुसऱ्या बाजूला अक्षयच्या मनामध्ये ओझा आहे। 10 धावा करायच्यात सुद्धा आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळेल, कारण चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। संजीवनी आणून देणारा चौकार। दिवस वेगळा आहे, सामना वेगळा आहे। आपण काय पाहिलं, पहिले 7 बॉल्स वरती अक्षय पाटील स्ट्रगल करत होता, मात्र 8व्या बॉलवरती नशिबाच्या बळावरती का होईना चौकार जरूर मिळालाय। इथून मात्र येणार एक चेंडू 5 धावा
50-50 ओव्हरच्या षटकामध्ये करणं गरजेचं आणि मग अशा वेळेला दबाव दडपण या बळावरती का होईना निशी कर्णीकरने पुन्हा एकदा दाखवून दिलं की हो मी फायनल मध्ये प्रवेश करतोय. कौतुक करूया तिथून. मात्र ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघाचं 21 धावसंख्येवरती एक फलंदाज बाद झालाय. वन साइड हीरो है. ठरलाय या वेळेला मात्र निशी कर्णीकर. इथून मात्र उलटी गिनती करूयात. कॅल्क्युलेशन मध्ये बदलाव करण्यात येईल. जो धावफलक 21 पर्यंत गेला होता ना आता तिथून मात्र -5 करावे लागणार आहेत. पायथागोरसचा सिद्धांत आपण अनुभवला, न्यूटनचा लॉ आपण अनुभवला. आता मात्र गणित सुद्धा वापरलं जाईल, वजाबाकी केली जाईल. 5 धावा मायनस केल्यानंतर धावफलक आता मात्र 3 षटकांच्या सांगती अखेरीस 16 धावा धावफलकावरती लागल्यात. याआधीचा सामना सुद्धा आठवावा लागेल जिथे आपण पाहिलं तर अक्षय पाटीलनी चांगली कामगिरी केली. मात्र फायनलच्या लढतीमध्ये जिथे संघ कर्णधार म्होरक्या चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, मात्र अपेक्षांवरती पाणी फिरलं गेलं. आणि निशीच्या या गोलंदाजीसाठी राजू साळुंके साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. सन्मान्य राजू साहेब साळुंके यांचं आपण कौतुक करूयात, कारण सातत्यपूर्ण पारितोषिक गुणी खेळाडूंचा गौरव करण्यासाठी त्यांनी नेहमीच लावलेत. मैदानाच्या आत आपण बोलूया जिथे षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या मोर्चावरती संकट मोचक अर्थातच प्रसाद म्हात्रे गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. आठवावा लागेल कालचा शेवटचा सामना जिथे ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान संघ पराभवाच्या छायेत होता. इथून मात्र साक्षीतने आपली उपयुक्तता स्पष्ट केली. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. साक्षीत पाटीलने आपली उपयुक्तता आपली गरज लेफ्ट हँडेड बॅट्समन किती गरजेचे असतात हे मैदानावरती दाखवून दिलंय. सांघिक धावसंख्या आपण पाहिलं ना तर 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र अंगलटी आली. एक तेरी एक मेरी, कभी खुशी कभी गम, एक डाव तुझा दुसरा डाव माझा असं प्रसाद म्हात्रेने आपल्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलंय. बघा धावफलकावरती नजर टाकली तर 22 धावा लागल्यात. इथे मात्र मोठा फटका स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. साक्षीत पाटीलने पुन्हा एकदा क्लासिकल अंदाज दाखवला. षटकार. अभ्यास केला होता मोन्याचा, मात्र परीक्षेमध्ये आपण जर पाहिलं साक्षीत पाटील नावाचा कठीण प्रश्न आलाय तो म्हणजे ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान संघासाठी. मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. यावेळेला बादची एज जरूर लागले. एक धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट कमालीची आहे. षटकार चौकार आल्यानंतर आलेली ही रनिंग बिटवीन द विकेट आपल्या संघाचा कॉन्फिडन्स वाढवून देणारी आहे. धावफलकावरती 1 ने बदलाव होईल. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. वीर दमदार आमदार चषक आपण अनुभवतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. आणि या ठिकाणी आता सौरभ फलंदाजीला आला आहे. तर सौरभने अगदी बॅटला बॉल जरी लावला तरी पण या ठिकाणी पुनीत शेट यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत सौरभ मांडवकर. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा होता असं एका क्षणाला वाटलं जरूर होतं, मात्र विकेटवरून चेंडू गेलाय आणि ज्याच्यामुळे षटक क्रमांक 4 इथून आपण जर पाहिलं ना तर चांगल्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळालंय. 2 षटकार जरूर आले, मात्र त्यानंतरचं कमबॅक कौतुकास पात्र. या ठिकाणी सौरभ जरी हुकला असेल तरी पण हे 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला लागू झालंय. थँक्यू. सौरभवरचं हे प्रेम आहे. यावेळेला मात्र पंचांनी ठरवलंय की हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईडची घोषणा केली जाईल. इथे मात्र गोलंदाजाने पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केलंय.
DRS पद्धतीची प्रणाली इथे मात्र वापरली जाईल. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन गेलाय. येणारा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. हा प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी अलिबाग मुरुड रोहा तालुक्यातील रहिवासी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय. हा सामना रोहाकडे जातोय की हा सामना अलिबागकडे जातोय, या सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून जर डिसिजन काय येतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. चौथं षटक प्रगतीपथावरती. घड्याळामध्ये आपण पाहिलं ना, जवळजवळ 2:30 वाजलेत तरी सुद्धा प्रत्येक स्टँड मध्ये अर्थातच रसिक मायबाप प्रेक्षकांची तोबा गर्दी. इथून मात्र डिसिजन रिवोक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. प्रसाद म्हात्रेने घेतलेला हा रिव्ह्यू उपयुक्त ठरतोय आणि हा रिव्ह्यू कंटिन्यू राहणार आहे, कारण दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जातो. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत इथून मात्र आपण पाहतोय समाप्त झालंय. 4 षटकांची सांगता, 29 धावा. 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. एक विकेट के नुकसान पर जो एक विकेट यहां पे निकालने में कामयाब रहे हैं वो है अक्षय पाटिल का, और इसी वजह से गेंदबाजी करने वाली टीम बहुत ही खुश होंगी. 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 29 नजर आ रही है. इसका मतलब ये साफ है कि गेंदबाजी करने वाली टीम ने इस मैच के ऊपर अपनी पकड़ बहुत ही मजबूत कस ली है. शिकंजा कस लिया है, मगर अंतिम ओवर अभी भी बाकी है. देखिए आकाश, आप भी जानते हैं कि एक ओवर भी काफी होता है मैच को पलटा देने में, मगर यहां से हौसले रखने होंगे. मैं इतना ही कहूंगा कि रख हौसला, वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. उर्वरित मैदानाच्या आत जिथे मात्र जयेश कारभारी गोलंदाजीच्या मोर्चावरती, ज्याने आतापर्यंत लय भारी काम केलंय. फुलटास प्रकारचा चेंडू, ना दसरा ना दिवाळी, इथे मात्र साक्षी पाटील साठी बोनस दिला गेला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. फिफ्टी 50 ओव्हर चॅलेंज ओव्हरने हे गणित बदलवलंय. चेंज ऑफ पेस पद्धतीने चेंडूचा वेग अक्षरशः काढून घेतला. सरप्राइजेस आणि सरप्राइजेस मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग सुद्धा असतात आणि जयेशने यावेळेला मात्र चांगला बॉल टाकलाय. डॉट चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतरचा हा डॉट. 5 षटकांची इनिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रोजेक्टेड स्कोर इथून मात्र सांगितलं जाते की 41 धावा होतील, परंतु या धावा पुरेशा नाही आहेत हे मात्र आपण जर पाहिलं ना तर माहिती आहे. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाला सन्मान्य प्रफुल्लजी मानकर, निलेशजी मलबारी साहेब यांचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांचा संघ सज्ज झालाय. फायनलची लढत 2 हात एकमेकांसोबत केली जाते. इथे मात्र आपण पाहतोय ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण. यावेळेचा बॉल मात्र आउटसाइड द लेग स्टंप. पंचांनी वाईटची घोषणा केली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव मिळणार आहे. धावांची गळती थांबवावी लागणार आहे. आणि आता उरलेल्या चेंडूमध्ये जेवढे काही वाईड किंवा नो बॉल असतील त्यासाठी गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुनीत शेट यांच्याकडून. थँक्यू. पुनीत शेट यांचे आपण जर पाहिले ना पारितोषिक सुद्धा लय भारी आहेत. यावेळेला मात्र इधर चला में उधर चला, जाने कहा में किधर चला. कधी लेगस्टम्पच्या बाहेर, कधी ऑप्शनच्या बाहेर. वाईड आणि वाईडच येत आहेत. हे वाईट परिस्थिती तर उद्भवणार नाही ना, हे विचार करायला भाग पाडणारी गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. 37 धावा धावफलकावरती. हे विसरू नका मित्रांनो, प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाची गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट भाग होता, ज्यांनी सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी केली. मग विकेट हॅट्रिक असू देत, मग मेडन ओव्हर असू देत, किंबहुना कंजूस गोलंदाजी असू देत, चांगलं कर्णधार पद असू देत, या सर्व बाजूवरती प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ नेहमी वरचढ ठरलाय. मात्र नाण्याच्या दुसऱ्या बाजूला
नवेदित असणारा मात्र तितकाच गुणवंत असा संघ ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान, ज्यांनी एकजुटीने आतापर्यंत लढलेत. टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर, शुद्ध एकात्मता त्यांनी मैदानाच्या आत दाखवून दिली आहे. आणि त्याचमुळे का होईना वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये हे दोन संघ बेस्ट आहेत, म्हणूनच थेट मैदानाच्या आत भिडत देताना पाहायला मिळालेत. चेक आपण पाहतोय मैदानाच्या वरती पारितोषिकं आता लावली जातात. प्रत्येक येणाऱ्या नो आणि वाईट चेंडूवरती 1000 रुपयांचं पारितोषिक पुनीत शेट यांच्याकडून लावलं जाते. म्हणजे गोलंदाजाकडे आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नो चेंडू टाकला, वाईट चेंडू टाकला तर रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद निखिल झुपडते. मैदानावरती आपण बोलूया जिथे 37 धावा दाफलकावरती लागले आहेत. इथे पुन्हा एकदा फलंदाजाला संधी मिळेल. फुल टॉस प्रकारचा चेंडू, फुल टोल वसूल केलाय, मिड विकेट बाउंड्री, उपयुक्त षटकार. हा फलंदाजाची सिग्नेचर मूव आहे, त्याने मैदानाच्या आत दाखवून दिलंय वन मॅन आर्मी म्हणजे काय आहे. साक्षी पाटील एस फॅक्टर मैदानाच्या आत आज A1 नंबरची फलंदाजी त्याने मैदानावरती केली आहे. संपूर्ण बागदांडा गाव अगदी त्याच वेळेला खारेपाट विभाग हा अभिमान पाहत असेल. काय कमालीची कामगिरी त्याने मैदानाच्या आत केली आहे. चेक आपण पाहतोय पारितोषिकं लावली जातात. येणाऱ्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी अथवा 2 धावांसाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक पुनीत शेट यांच्याकडून. थँक्यू. ना भूतो ना भविष्यतही असा धावफलक मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती, त्यातल्या 42 या एकट्या साक्षीच्या आहेत. यावेळेला मात्र सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होय, तिथे धोक्याची घंटा आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग फ्लो साक्षी पाटील. आपण पाहतोय साक्षीसाठी पुनीत शेट यांच्याकडून विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. फलंदाजाला साक्षीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 43 धावा दाफलकावरती लागल्यात. फायनलची लढत मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. इथे मात्र पॉवर प्ले अर्थात या इनिंग मधील शेवटचा षटक स्लॉग ओव्हर घेऊन जयेश कारभारी आलाय. जयेशला आता मात्र लय सापडावी लागणार आहे, कारण 5 बॉल मध्ये तब्बल 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इथून मात्र आडव्या बॅटने फटका खेळलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 धाव निश्चित रूपाने मिळणार आहे, किंबहुना एका धावेवरती समाधान सुद्धा मानावं लागेल. पहिल्या इनिंगची समाप्ती अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना प्रफुल्ल निलेश साखर संघाने जमा केले आहेत 44 धावा. तर विजयासाठी ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघाला 45 धावा करणं ही काळाची गरज आहे. बघा शेवटच्या धावेवरती देखील खऱ्या अर्थात शेवटच्या चेंडूवरती देखील 1 धाव आली आणि त्या एका धावेसाठी देखील पुनीत शेट यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक. त्यानंतर आपण पाहिलं होतं जिथे विकेट गेल्याच्या नंतर एक मैदानाच्या वरती अनोखा डान्स दाखवला गेला होता आणि त्या रसिक मायबाप प्रेक्षकासाठी आपण पाहतोय सन्माननीय आमदार शेट यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. यस, याचा डान्स आपण पाहिला होता. असाच खऱ्या अर्थानं आपला डान्स चालू ठेवावा ही मैदानाच्या वरती विनंती असेल.
च्या शुभ हस्ते दिलं जाते. आणि नक्कीच मित्रा, तुझं कौतुकास्पद कामगिरी आहे. कौतुक खेळाडूंचं होतं, कौतुक समालोचकांचं होतं, कौतुक अंपायरांचं होतं, परंतु अशा रसिक प्रेक्षक वर्गाचं कौतुक कधी करावं. तर सन्माननीय आमदार शेठ आम्हाला सांगतात की वीर दमदार प्रीमियर लीग आहे, तिथे अशा रसिक मायबाप प्रेक्षकांचं देखील कौतुक केलं जातं. आणि यासोबतच या ठिकाणी सन्माननीय दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा यथोचित सन्मान समर्थ इन्फोग्राफिक्स यांच्या माध्यमातून होत आहे. कारण आज या ठिकाणी जे संपूर्ण बॅनर्स आपण पाहतो आहोत ते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत. आणि यासोबतच आमदार साहेब दुसऱ्यांदा या ठिकाणी आमदारपदी विराजमान झाले आहेत. याबद्दल समर्थ इन्फोग्राफिक्स यांच्याकडून यथोचित सन्मान मुख्य मंचावरती सन्माननीय आमदार साहेबांचा संपन्न होतोय. येस, धन्यवाद. तर मित्रांनो, जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. पहिल्या सत्राचा खेळ तुम्ही पाहिलेला आहात. दुसऱ्या सत्रासाठी मी विनंती करणार आहे, IPLचा आवाज, एक मखमली आवाज, सन्माननीय कुणाल दाते सर आणि त्याचप्रमाणे सन्माननीय जयेश भोसले सर यांना मी विनंती करणार आहे की आपण दुसऱ्या सत्राचं समालोचन करावं. परंतु ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे आणि त्याचप्रमाणे सन्माननीय तुषारजी शिंदे हे अगदी खुश असतील. आणि त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की त्यांना आपण शुभेच्छा देऊया, कारण सामना इथे सुरू होतोय. ओव्हर टू. आणि तत्पूर्वी फक्त ओके, थँक्यू. हॅलो 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 हॅलो. याचसाठी केला होता अट्टासकी शेवटचा दिस गोड व्हावा. आणि आता या रात्रीमध्ये शेवटचा सामना वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा तुमच्या समोर रंगत असताना पाहायला मिळतोय. प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर च्या विरुद्ध ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा. आणि टार्गेट सेट झालंय. चेक आपण पाहतोय, पहिला चेंडू डॉट काढला तर 1000 रुपयांचं पारितोषिक, पहिला चेंडू बॅटला लागला तरी 1000 रुपयांचं पारितोषिक पुनीत शेट यांच्याकडून लागलं जातंय. मैदानाच्या वरती पहिला चेंडू आहे. पहिला बॉल स्वीप शॉट, झाडू शॉटचा प्रयत्न आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातोय, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. श्री गणेशा झालाय. टीमचा टार्गेट आहे 45 ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहाच्या समोर. फायनलची मॅच आणि अर्थात या सामन्यामध्ये चांगल्या दर्जाच्या प्रदर्शनासाठी दोन्ही बाटन मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि अगदी त्याच्या साथीला प्रसादला आपण पाहत आहोत. अक्षय पाटील याचं हे षटक तितकंसं महत्वाचं राहणार आहे. फायनलचा सामना आणि त्यामधील पहिलं षटक हातात असताना कर्णधार आपण पाहत आहोत. सगळ्यात महत्वाची जबाबदारी त्यातल्या त्यात ही थार कार कोणते संगमाला घेऊन जातील. ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर, स्ट्रेट मारलाय, फिल्डर चांगला आहे, चांगली फिल्डिंग होते तिथे. पहिल्या 2 बॉलवर 2 एकेरी धावा, 2 सिंगल खात्यामध्ये. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. प्रसाद बामुगडे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला तुषारला आपण पाहतो. तुषार कांबळे ही जोडी महत्वाची राहील, कारण एक चांगली रणनीतीने ते दाखल झाल्यात. ड्राईव्ह चांगला केला, एक्स्ट्रा कव्हर आहे डीप मध्ये. तिसऱ्या बॉलवर तिसरी सिंगल, 3 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. 3 सिंगल पहिल्या 3 बॉलवर. अक्षय पाटील या गोलंदाजाने आतापर्यंत खर्च केल्यात. जरी टार्गेट छोटं असलं तरी प्रेशर दोन्ही टीमवर समान असतं. ग्रँड फिनाले आहे, फायनल मॅच आहे. पुढचा बॉल, परत एक वेळा सन्मान दिलाय. चौथ्या बॉलवर चौथी सिंगल इथे येते. एवढे तर सिंगल मार्क 10वीच्या पेपरमध्ये देखील मला पडले नव्हते. एक रन्स येत असताना पाहायला मिळते आहे. प्रसाद बामुगडे त्याला क्लास म्हणून संबोधलं जातं. लेदर बॉल चांगला खेळतो. RGPL स्पर्धा त्याने गाजवली होती. पुढचा बॉल अक्षय. ओ ड्राईव्ह चांगला केलाय. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. आहे खणखणीत चौकार. मेरी जान चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तुषार कांबळे भुवनेश्वरचा खेळाडू आहे. रोह्यामधून तो बिलॉंग करतो. हा ऍक्शन रिप्ले उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि कव्हर ड्राईव्हचा अद्भुत आविष्कार. ओ यावेळेला प्लेड ऑन. यष्ट्यांचा वेध फलंदाज बाद होतोय. विकेट आली आहे. अक्षय पाटीलचा पलटवार सध्या पाहायला मिळालाय.
थँक्यू. जशाच तसं सडेत तोड उत्तर दिलं पुढच्या बॉलवर. पारितोषिक लागलं जाते महेश उत्क्रांत पाटील यांच्याकडून. आपण पाहतोय वरून यास कॅच पकडली तर 2000 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच. 8 धावा जयेश पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये. हा सामना असं वाटतंय की नक्की फायनलचा सामना आहे आणि तशीच अपेक्षा प्रेक्षकांनी केली आहे दोन्ही तालुक्याच्या. अलिबाग तालुका त्याचबरोबर रोहा तालुका आणि खेळाडूंना ते प्रोत्साहन दिलंय. महत्वाचं हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या वतीने दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी. 8 धावा धावफलकावरती नवीन बॅटर सचिन माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मळखंडवाडी गावाला तो बिलॉंग करतो, परंतु इथे आल्यानंतर त्याला या अंतिम सामन्यामध्ये ते प्रदर्शन करावं लागेल. ती छाप त्याला सोडावी लागणार आहे, कारण एक चांगलं प्रदर्शनाची अपेक्षा. 8 धावा धावफलकावरती असताना महत्वाचा खेळाडू तुषार बाद झालाय. कल्पेश मात्रे सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. 8 धावा 45 लक्ष्य आहे. मॅच ऑन. 5 ओव्हरचा सामना. ओ फिरवलाय बॉल चांगलाच. फ्लाईट चांगली दिली. समोरून बॉलला वळण देत असताना बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. निर्धाव चेंडू इम्पॅक्टफुल राहतील या सामन्यामध्ये, कारण इथे चांगला चेंडू टाकला, वळवला देखील. इथे आपण पाहिलं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रसाद बामुगडेने केला होता आणि हे इरादे इथे सपशेल उधळून लावलेत. डॉट बॉल आलाय. गोलंदाजाच्या मनात वेगवेगळे विचार, त्याचं काहूर माजले आणि समोर प्रसाद देखील काही कमी नाहीये. चांगलं फुटवर दिसते त्याच्याकडे. शफल झालाय. बॉलला हवेत खेळलाय. फिल्डर येतोय. झेल खाली कॅच पकडलाय. विकेट आली आहे. आणखीन एक मोठा धक्का. प्रसाद बामुगडे आउट. पाहायला मिळतं प्रफुल्ल आणि निलेश पोटसाखर या टीमचा विकेट प्राप्त केली आहे. अर्थातच कल्पेश मात्रेने अडसर ठरला राहिला असता, कारण प्रसाद बामुगडे हा सातत्याने चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आणि इथे त्याला लवकरात लवकर स्वस्तात बाद केलाय. मोमेंटम शीट होऊ लागलाय. 8 ला दुसरा धक्का. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे जो दबाव आहे तो बनवू शकतो. या मॅच मध्ये 8 धावा 2 फलंदाज बाद. कल्पेश मात्रे महत्वाची भूमिका या मॅच मध्ये निभावतोय. प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखरसाठी प्रफुल्ल वानकर आणि त्याचबरोबर निलेश मलबारी यांचा संघ आहे. मॅच ऑन. चेक आपण पाहतोय पारितोषिक लागलं जाते. प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती चौकार आणि षटकारासाठी 1000 रुपये, प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये, प्रत्येक दुहेरी धावेसाठी 1000 रुपये कोणाकडून? पुनीत शेट यांच्याकडून लागलं जाते. आणि प्रत्येक वाईड आणि नो चेंडूसाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पुनीत शेठ आणि पुनीत शेठ त्यांच्याच नावाची चर्चा सध्या होते, कारण असे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावलेले आहेत ना की भरपूर चर्चा त्यांच्या नावाची ऑल इंडिया ओपन खुल्या गटातल्या खेळाडूंनी देखील केली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये बॉल हवेत होता, तिथून निघतोय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. सिंगल तिथे ऍड होईल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात आतापर्यंत 9. बघा, या एक धावेसाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे पुनीत शेट यांच्याकडून. सिंगल साठी पारितोषिक, डबल साठी पारितोषिक, डॉट बॉल साठी पारितोषिक, बॅटला बॉल लागला त्याच्यासाठी पारितोषिक, असे पारितोषिक पुनीत शेट यांनी लावले त्या स्पर्धेमध्ये. 9 धावा 2 फलंदाज बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 9 बॉल मध्ये 9 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल परत एक वेळा फिरलाय बॅटर. बॉलही चांगला फिरतोय. सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. कल्पेशचं कौतुक व्हायला पाहिजे. हळूहळू टाळ्या वाजतायत. आणखीन एक डॉट. फिरकी घेतली आहे कल्पेश मात्रेने. प्रत्येक बॉल ज्या धाटणीचा टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर एक कॉरिडॉर त्याने बनवला आणि तिथे सातत्याने चेंडू हातात असताना आपण पाहत आहोत. 9 ला 2. 5वा बॉल. परत एक वेळा फुलरलेनचा बॉल होता. हेलिकॉप्टर स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत होता. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. 10 धावा मॅजिकल आकडा. सगळ्यात महत्वाची गोष्ट 50-50 ओव्हरचं ते चॅलेंज. त्याच्यामध्ये 10 धावा कराव्याच लागणार आहेत जर या मॅच मध्ये जिंकायचंय. ग्रँड फिनाले तुमच्या समोर रंगत असताना. चेक. चौथा चेंडू डॉट चेंडू आला, त्यासाठी 1000 रुपये. 5व्या चेंडूवरती एक धाव प्राप्त केली, त्यासाठी 1000 रुपये पुनीत शेट यांच्याकडून. शेवटचा बॉल. यावेळेला बैठक. बॉल उडवलाय. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. झेल होण्याची दाट शक्यता. आणखीन एक विकेट. या मॅच मध्ये प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर कमबॅक करतोय.
तीन फलंदाज बाद झालेत आणि बाद होणारा फलंदाज अर्थात निशी कर्णेकर. या मॅचची गोल्डन विकेट संघाचा कर्णधार इथे बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. एक महत्वपूर्ण क्षणाला इथे साथ सोडली या संघाची. अर्थात आता मात्र कुणाल सर असं वाटू लागले की थार जी आहे ती अलिबागला जाणार की रोहायला, त्याची चर्चा आता होऊ लागली आहे. चेक या चेंडूवरती जो झेल पकडला गेला त्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक पुनीत शेट यांच्याकडून आलंय. पारितोषिक आणि पारितोषिक पुनीत शेट यांच्या माध्यमातून वेगवेगळी पारितोषिक हे पहिल्यांदाच पाहिलं मी माझ्या छोट्या कॉमेंट्रीच्या करिअरमध्ये. असं व्यक्तिमत्व होणे नाहीये, त्यातल्या त्यात असे आमदार देखील होणे नाहीयेत जे अशी स्पर्धा तुमच्या भेटीला घेऊन येतात. MD ग्रुपच्या वतीने महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत अलिबाग मुरुड रोहा तालुक्यासाठी ही स्पर्धा तुमच्या समोर आली. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये हा सामना. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, पाहूया पंच काय इशारा करतायत. धाव मिळाले, व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात. शिवसेना तालुका प्रमुख पेण तुषार सर यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तदनंतर या ओव्हरमध्ये आपण पाहतोय अक्षयने विकेट घेतली त्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक साई पाटील यांच्याकडून आलेलं आहे. थँक्यू सो मच. चॅलेंज ओव्हर आहे त्याच्यामुळे 3 धावा पहिल्या एका बॉलमध्ये कंप्लीट झालेल्या आहेत. 10 धावा करायच्या आहेत म्हणजेच काय 7 धावा करायच्या येणाऱ्या 5 बॉलमध्ये, म्हणूनच ती सिंगल घेतली की जास्त दबाव घ्यायचा नाहीये. धावा जर झाल्या तर 5+ होतील. तोच प्रयत्न दोन्ही बॅटरला करायचा आहे, प्रसाद आणि सचिन. चेक गोलंदाजाने वाईट टाकला तर 1000 रुपये आणि फलंदाजाने चौकार षटकार मारला तर 1000 रुपयांचं पारितोषिक पुनीत शेट यांच्याकडून आहे. 12 धावा स्कोर बोर्डवर, त्याच्यामध्ये आणखीन एका धावेची भर. 13 धावा झालेल्या आहेत. ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, 1 धाव इथे मिळते. या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवर 14 धावा. सुनील राठोड यांच्याकडून प्रत्येक कॅच साठी म्हणजे वरुणने प्रत्येक कॅच पकडली तर त्याला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. थँक्यू. 14ला 3 फलंदाज बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये प्रसाद मात्र बॅटिंग करतो. हा तोच बहादर आहे ज्याने कालची रात्र अक्षरशः गाजवली होती. 6 बॉल 34 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला आणि एकाच षटकामध्ये 34 धावा कुठून काढणारा फलंदाज बॅटिंग करतोय. 14ला 3. पुढचा बॉल ड्राईव्ह चांगला केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे सिंगल मिळेल. सिंगल डबलचा खेळ सध्या सुरू आहे. ओव्हर थ्रो मध्ये धावच घेतलेली नाहीये, बॉल तिथेच थांबलाय. डिरेक्ट हिट झाल्यानंतर बघा या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक, विकेट गेली तरी 1000 रुपयांचं पारितोषिक पुनीत शेट यांच्याकडून. वाईट आणि नो पडला तरी 1000 रुपयांचं पारितोषिक. 5 धावा आलेले आहेत. 2 धावा काढल्या तरी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 5 धावा आलेले आहेत, अजून 5 करायचे आहेत. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 5 झाल्या तर आणखीन 5+ होतील. महत्वाचे 3 बॉल आहेत. ओ बीट केलंय सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. म्हणजेच काय पुढील 2 बॉलवर जयेश एखादा मोठा फटका मारणं गरजेचंच आहे बघा, बॅटिंग करणाऱ्या टीमला. कुणाल सर या षटकामध्ये एक जरी षटकार आला तरी राजश्री महेंद्र शेठ वावेकर यांच्याकडून रोख रक्कम आपण पाहतोय 11000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे एका षटकारासाठी. विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. विकेट किपरला या चेंडूवरती 1000 रुपयांचं पारितोषिक पुनीत शेट यांच्याकडून आहे. थँक्यू. 15 धावा स्कोर बोर्डवर. पुढचा बॉल परत एक वेळा ड्राईव्ह केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहावं लागेल. 1 धाव तर मिळते, नाही मिळणार ती धाव. एकच धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या 16. हळूहळू टाळ्या वाजतायत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 6. म्हणजे या बॉलवर चौकार मारावाच लागेल. तो मारला नाही तर 5 धावा मायनस होतील. या चेंडूवरती वरुण यांनी कॅच पकडला तर 5000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय उत्क्रांत मात्र शेवटचा बॉल मारलाय, ड्राईव्ह चांगलाय, बॉल हवेत आहे, फ्लॅट अँड फ्युरियस. हा षटकार आहे +5. hero hai yo one 500 रुपयांचं पारितोषिक आलंय षटकारासाठी. राजू साळुंके यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक या षटकारासाठी आलंय. जयेश स्कोर झाला होता 22 आणि त्याच्यामध्ये 5 धावा ऍड झाल्या म्हणजे 27 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आणि आता समीकरण आहे 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. फायनल सामना देखील चांगलाच रंगलाय.
ओ या षटकाराने सामना खुला झालाय. प्रसादने एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. प्रसाद मात्रेच्या बॅटमधून स्लॉटमध्ये आला होता. डाऊन द ग्राउंड त्याने खेळला. षटकारानंतर या सामन्यामध्ये समीकरण आता बदलू लागले आहेत. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे केवळ विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवत असतो. संघ अडचणीमध्ये होता, 3 फलंदाज बाद झाले होते. अशा परिस्थितीमध्ये सचिन माळी आणि प्रसाद म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. अंतिम सामना, चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वरुण यांनी कॅच पकडला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक उत्क्रांत सर यांच्याकडून आलेलं लागलं जाते मैदानाच्या वरती. 12 चेंडू 12 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. वड मॅच. तो षटकार आला, 5 धावा प्लस झाल्याने तिथूनच सामना आला, कलाटणी आली आहे. आणि जो संघ अंतिम विजेता ठरणार आहे तो संघाच्या संघ मालकाकडून MD ग्रुप यांच्यासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. थँक्यू. ती थार जिंकण्याची तयारी आता सुरू झाली आहे. 12 बॉल मध्ये 18 धावा. काय टायमिंग पाहायला मिळालं, काय तो षटकार होता प्रसाद मात्रेचा. 12 चेंडू 18 धावा. सचिन सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. प्रसाद नॉन स्ट्रायकिंग एंडला. 12 बॉल 18 रन हे समीकरण. गैनीनाथ कठोरे. ओ पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. हुक शॉट. धावा केल्यात बुक. धावा मिळतील 4. येतोय चौकार. आई पाटील बाटा शॉप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता हा सामना समाप्तीच्या दिशेने वाटचाल करतोय. धावा झालेल्या आहेत 31 या चौकाराच्या मदतीने. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये सचिन माळीच्या बॅटमधून 4. परत एक वेळा शॉर्ट बॉल. हाय टर्न केलाय. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय, परंतु एकच धाव मिळताना दिसेल, कारण भरपूर मागे गेला होता सचिन. एक धाव मिळते. धावा करायचे 10 चेंडू 13 धावा. 10 बॉल 13ची आवश्यकता आहे. ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. सामना बनवलाय. सचिन माळेने एक चौकार ठोकल्यानंतर या मॅच मध्ये पुनरागमन होत असताना पाहायला मिळालंय. गैनीनाथ कठोरे गतवर्षीचा बेस्ट बॉलरचा किताब त्याच्या नावावरती आहे आणि तो बॉलिंग करतोय. चेक. आणि मैदानामध्ये उत्कृष्ट डान्स करणाऱ्या आमच्या डान्सरसाठी मिथुनसाठी महेंद्र शेठ दळवी यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. बीट केलंय. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण करेल. 9 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. हळूहळू हा सामना आता एका वेगळ्याच दिशेने वाटचाल करतोय. दोलायमान अवस्थेमध्ये लढत आहे. तुम्ही पाहताय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. चेक. आणि या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पॉइंट वरून खेळला बॉल सीमा रेषेच्या दिशेने. आणि पाहूया इशारा काय येतोय. तिथे फिल्डर तयार होता. टाळ्यांचा गजर आहे. फलंदाज बाद होतोय. आणि दैनीनाथ साठी तेजस अँड अनाम मेडिकल यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. सुनील राठोड यांच्याकडून वरुणसाठी, वरुणने जर का झेल घेतली तर त्या कॅचसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. अर्थात वरुण जितक्या झेल घेईल तितके 1,000 रुपयाच्या पटीने ते बक्षीस वाढत जाणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या बॉलला चौकार, त्याच्यानंतर एक सिंगल, मग डॉट आणि त्याच्यानंतर चौथ्या बॉलला विकेट. मॅच मध्ये पलटवार. 8 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 13. तिसरा डॉट बॉल आला होता. चौथ्या बॉलला विकेट आली आहे. काय स्कोरिंग आहे गुरुजींची, नो डाऊट. कोणी डाऊटच घेऊ शकत नाही त्यांच्या स्कोरिंगवर. आणि उत्क्रांत म्हात्रे यांच्याकडून वरुणनी जर का झेल घेतला या पहिल्याच बॉलवरती तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे वरुणसाठी. पुढचा बॉल. हा बॉल सोडून दिलाय. पंच सांगतायत वाईड बॉल असेल. म्हणजेच काय समीकरण आहे. 8 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. आणि जर का 2 सलग षटकार मारले तर साई पाटील बाटा शॉप यांच्याकडून या फलंदाजासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 8 बॉल 12ची मॅच आहे. पुढचे 2 चेंडू महत्वाचे राहतील. गैनीनाथ कटोरेवरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न इथे निश्चितच होईल विवेक बाईकच्या माध्यमातून.
बॅटची वरची कडा, बॉल मागे चाललाय, फिल्डर नाहीये तिथे, एक धाव मिळताना दिसेल. या सिंगल नंतर समीकरण बदलतंय. 7 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. 7 चेंडू आणि 11 धावा. आई सामना शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत जाईल असं दिसतंय, कारण 2 तालुक्याची लढाई सध्या तरी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज साठी ती बुलेट, बेस्ट बॅटर साठी यामा एफझेड बाईक. आणि 2 सलग षटकार जरी आले तरी 2 सलग षटकासाठी तेजस आणि अनाम या मेडिकल मालकांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संघ मालकासाठी ती थार, ही मानाची सन्मानाची ट्रॉफी, त्याच्याविषयी ती चर्चा सुरू झाली आहे. यावेळेला अराउंड द लेग क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल 11ची आवश्यकता. सामना बनला, मॅच बनली आहे. एक चित्त थरारक लढत आपण पाहतो आहोत. एक उत्कंठवर्धक सामना. असं वाटलं होतं काही क्षणापूर्वी की ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांनी थार बुक केली आहे, परंतु तदनंतर माहिती पडलं ती वेटिंग वरती आहे. सामना अजूनही थांबलाय, कारण येणारे 6 बॉल 11ची आवश्यकता या मॅच मध्ये. दोन्ही संघ मालक सध्या आपण पाहतोय त्यांची नजर या गाडीवर असेल, महिंद्राची थार. आणि स्पर्धा देखील कोणाची आहे? दमदार आमदारांची आहे. मगाशी त्यांनी सांगितलं माझं नाव महेंद्र आहे आणि मी महिंद्रा थार देतोय. ही स्पर्धा चर्चेमध्ये राहील. एवढं मोठं पारितोषिक, सगळ्यात मोठी पारितोषिक रक्कम असलेली रायगडातली स्पर्धा, या करंडकासाठी हा संघर्ष, ही ट्रॉफी कोणत्या संघ मालकाच्या घरी जाईल याच्याविषयी ती चर्चा. 6 बॉल मध्ये धावा करायच्या 11. आणि या बॉलवरती जर का वरून झेल पकडली तर त्यासाठी 6000 रुपयाचं पारितोषिक आहे उत्क्रांत म्हात्रे यांच्याकडून. निखिल, पहिल्या चेंडूवरती जर षटकार आला तर आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल निशांत यांच्याकडून. यस, थँक्यू. 6 बॉल 11ची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 11ची मॅच, फायनलचा थरार आपण अनुभवतो आहोत. 6 बॉल मध्ये 11 धावा. पहिल्याच बॉलवर आकाशाला गवसणी घालणारा फटका, स्लॉट मध्ये होता, आउट ऑफ द प्लॉट जाईल. हा येतोय उत्तुंग षटकार. यश पाटीलने सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी जिंकलेलो नाहीये हे सांगितलंय. वरसे गावाला बिलॉंग करणारा हा फलंदाज, हा बहादर मैदानाच्या आतमध्ये आला आणि सामन्यामध्ये शिरकाव केला पुन्हा एकदा. 5 बॉल 5ची आवश्यकता. याही माणसाने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. अंकुश दादा सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. प्रचंड मेहनतीचा डोंगर अक्षरशः त्यांच्या खांद्यावर होता आणि त्यांच्याचमुळे या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा येण्याची आणि बोलण्याची संधी. नंदनचं देखील मी कौतुक करेन. या परिसरामध्ये tenniscricket.in साठी तो सातत्याने खूप चांगलं काम करत आलेला आहे. आणि त्याचमुळे ही जी मंडळी आहेत, MD ग्रुप, करावं तेवढं कौतुक कमी आहे तुमचं सगळ्यांचंच. सॅल्यूट आहे तुम्हाला. 5 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो. नावातच सर्व काही असतं. यश त्याचं नाव आहे. यशने मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय त्या बॉलला 6 धावांसाठी. 5 चेंडू 5 धावा हे समीकरण आहे. पुढचा बॉल, हा बॉल आता सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतोय. हा डॉट बॉल म्हणजेच काय? 4 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. कमबॅक चांगलं झालंय. कमबॅक चांगलं होत असताना पाहायला मिळते. 5 बॉल जिथे अजूनही 4, जिथे आपण पाहिलं ना तर येणारे चेंडू आहेत ते 4 मध्ये 5ची आवश्यकता राहिली आहे. सामना बनतोय, समतोल अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळेल. इथून एखादी विकेट प्राप्त केली ना तर खऱ्या अर्थानं शिरकाव करू शकतो तो अर्थातच संघ या मॅच मध्ये साखरची टीम. टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये सामना जाईल. 4 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. फायनल जशी पाहिजे होती तशी रंगताना पाहायला मिळते. बोल तयार. यस साठी शॉर्ट बॉल हवेत आहे. फिल्डर नाहीये कोणी. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 घेऊन जाईल यश. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये.
2 धावा आल्या. 3 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हृदयाची धडधड, स्पंदने वाढतायत, अंगावर शहारे, काटे आणणारा सामना. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता उभे झालेत. वाह, काय सामना रंगतोय जयेश. मॅच बनली आहे, सामना बनला. 3 बॉल 3 ची आवश्यकता. दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच इथे पाहायला मिळते. रन बॉल इक्वेशन आहे या सामन्यामध्ये. येणारे 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. कोण जिंकणार हा सामना, कोण जिंकणार ही स्पर्धा, इतिहास लिहिला जाईल. थार घेऊन जाणाऱ्या संघ मालकाच्या नावावरती या स्पर्धेचा इतिहास लिहिला जाईल. कारण संपूर्ण भारतवर्षामध्ये असं आयोजन होणं नाही आणि असं नियोजन होणं नाही आणि अशी स्पर्धा देखील होणं नाही. 3 बॉल 3 धावा करायचे आहेत. बोल तयार. पुढचा बॉल घेऊन ओ बीट केलंय. बॉल विकेट कीपरच्या हातात. परत एक वेळा मॅचची कहाणी बदलते. परत एक वेळा सामन्यामध्ये कलाटणी येते. कारण आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. व्हॉट अ मॅच. यश पाटील मोठा शो खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याचे मनसुबे इथे उधळून लावलेत गोलंदाजाने. येणारे 2 चेंडू आणि 3 ची आवश्यकता. काय घडेल या सामन्यामध्ये. चित्तथरारक लढत आपण पाहतोय. कोण जिंकणार ही स्पर्धा, हे दुसरं पर्व. दगदग वाढली आहे. हृदयाचे ठोके वाढतायत आणि ते झपाट्याने वाढतायत. सगळे प्रेक्षक आता उभे झालेले आहेत. स्टँड मध्ये देखील आमच्या माता भगिनी उभ्या झालेल्या आहेत. ज्या खुर्च्यांवर बसल्या होत्या, स्टँड मध्ये बसल्या होत्या. कारण हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 3 बॉल 2 बॉल 3 बॉल हवेत आहे. फिल्डर आहे, झेल होण्याची शक्यता आहे. ओहो, चांगला झेल, चांगला कॅच. प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर या मॅच मध्ये कमबॅक. आता 1 बॉल, एका बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. सगळेच्या सगळे प्रेक्षक स्टँड मध्ये उभे झालेले आहेत. आपण पाहतोय जे पहिलेच उभे होते ते अंगठ्यावर उभे झालेत आणि जे अंगठ्यावर उभे झालेत ते अंगठ्याच्या नखावर उभे झालेत. असा हा सामना होणे नाही, अशी स्पर्धा होणे नाही. कार्याला सलाम आहे महेंद्र शेठ दळवी यांच्या. होय, कार्याला सलाम आहे संपूर्ण महेंद्र शेठ दळवी साहेब आणि तथा महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्याही एक दर्जेदार स्पर्धा घेऊन आल्या. असा सामना होणं नाही आणि अशी स्पर्धा देखील होणे नाहीये. सामना आवडला असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये मित्रांनो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. फायनलची मॅच चित्तथरारक. 1 बॉल 3 ची आवश्यकता. साक्षीतने हा झेल टिपलाय. साक्षीतची काय फिल्डिंग होती आणि बॅटिंग मध्ये देखील त्यानेच योगदान दिलं होतं. त्याच्यामुळे या मॅच वर नक्की साक्षीच्या नावाची चर्चा होते. शेवटचा 1 बॉल, एका बॉल मध्ये 3 धावा करायची आहेत. सामना आवडलाय का? टाळ्या व्हायला काही हरकत आहे का? दोन्ही तालुक्यासाठी कुठूनही येऊ द्या तुम्ही, टाळ्या झाल्या पाहिजे मॅच साठी. एकदा जोरदार टाळ्या प्रत्येक स्टँड मधून आल्या पाहिजेत. आमदार साहेबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत कारण त्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. आमचं भव्य दिव्य मुख्य व्यासपीठ. आमदार साहेब टाळ्या वाजवतायत. नक्कीच आमदार साहेबांसाठी मी एवढंच म्हणेन, सामान्यांचा कैवारी, भावनेची कदर असणारा नेता, लोकसमुदायात सामावणारा नेता, आपल्या हक्काचं झुंजार व्यक्तिमत्व, जनसामान्यासाठी लढणारा, माणुसकी जपणारा, वचनपूर्ती करणारा, दूरदृष्टी असणारा या मातीतला भूमिपुत्र आपला नेता. पुढचा बॉल हो बीट केलंय आणि या वेळेला सामना जिंकलाय टीम प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर. ही थार अलिबाग मध्येच राहील. ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केलाय प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखरने. महेंद्र शेठ दळवी यांची वीर दमदार आमदार प्रीमियर लीग जिंकली. टीम प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर अभिनंदन.
साठी संधी नक्की मिळेल, अगदी थोड्याच वेळात मिळेल. डीजे वाजतोय, गाण्यावर थिरकतायत. नो डाऊट दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केलेला आहे संघ प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर. अभिनंदन प्रफुल्ल दादा, निलेश दादा, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. थार तुमच्यासाठी वेटिंग वर आहे. लाजवाब सामना, शेवटचा सामना, ग्रँड फिनाले या स्पर्धेचा. शेवटच्या बॉल पर्यंत लढत रंगली आणि शेवटी हा सामना डिफेंड करत असताना अक्षय याच्या नेतृत्वाखाली हा संघ दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये जिंकतोय. त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. परंतु 2 वर्ष या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. अंकुश दादा, तुमचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि आता फायनल पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी आमचे निवेदक तिथे उपस्थित आहेत, सुतार सर, यांच्याकडे आपण वळणार आहोत. अगदी थोड्याच वेळात संपूर्ण निवेदनाची सूत्र तुमच्यापर्यंत ते घेऊन येत आहेत. अप्रतिम असं सूत्रसंचालन सुतार सरांनी केलंय या स्पर्धेमध्ये. गेल्या 6 रात्रीमध्ये अतिशय कडक आवाज आणि एक मोबाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सापडलेला आहे, त्याच्यावर कॉलही तुम्ही लावलाय, घेऊन जा. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तो आहे तुमचा मोबाईल. कॉमेंट्री बॉक्स जवळ या, नाचताना तो मोबाईल पडलाय, ओळख पटवानी घेऊन जा. चला तर आता फायनल प्रेझेंटेशन कडे वळूया. परंतु जे प्रेम अलिबागकरांनी दिले, आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांनी दिले, तुमच्या फाउंडेशननी दिले, ते नक्कीच मनात साठून, या आठवणी मनात साठून तुमच्यातून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री. धन्यवाद सर. आपल्या या सुंदर अशा समालोचनाच्या माध्यमातून मैदान नेहमीच बोलत राहिलं, ऐकत राहिलं आणि अतिशय सुंदर रीतीने या मैदानाला आपण या खेळाच्या माध्यमातून जागृत ठेवलेला, त्याबद्दल मी सन्मान्य जयेश भोसले सर आणि सन्मान्य दाते सर यांचे या प्रसंगी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि सोबतच